श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 17 मार्च म्हणजे सोमवारी आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते। संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा केली जाते। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। त्यात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं। हे व्रत गणेशाला समर्पित आहे। संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहतं। हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते। हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते। कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणं आवश्यक मानलं जातं। पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी म्हणजे 17 मार्च रोजी संध्याकाळी 7:33 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 18 मार्च रोजी रात्री 10:09 संपेल। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेस गणपतीची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं। त्यामुळे सोमवारी म्हणजे 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे। गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरता प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहण्याकरता हे व्रत करते। वास्तुशास्त्रानुसार या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आणि म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आवर्जून गाईला खायला घालायची फक्त ही एक वस्तू। ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम भालचंद्राय नमः लिहायला विसरू नका। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं। ओम गण गणपते नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची। जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचे, त्यांच्यावर आपल्याला 11 पळी पाण्याने अभिषेक हा करायचा किंवा तुम्ही अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकता। प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नमः किंवा ओम श्रीविघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करायचा किंवा तुम्ही ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा जप सुद्धा करू शकतात। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा तुम्ही म्हणू शकतात, हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा। जर तुम्ही मोदक बनवले असतील तर मोदकाचा नैवेद्य ठेवा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे ते अर्पण करायचं आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे दुर्वा। दुर्वा अर्पण करताना आपल्याला ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला दुर्वा लावायची आणि त्यांच्या हातामध्ये ती दुर्वा जी आहे ती अर्पण करायची। असं केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्रदान करतात। तसेच आपल्याला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचे। त्यानंतर आपल्याला भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रतकथेचे पठण करायचे आहे।
त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्यांना प्रसादाचं वाटप करायचं आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना क्षमा याचना करायची, आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला माफीही मागून घ्यायची आहे। अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे। आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची, तर ही गोसेवा तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात, कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता, म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी, आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते। आणि म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गोसेवा ही करायची आहे। तर आपल्याला काय करायचं, घरामध्ये जी सगळ्यात पहिली आपण चपाती बनवणार ती आपल्याला गायी करता तयार करायची। कणिक मळायचं, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची। हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो, आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं। तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते। तसेच आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा। गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो। तसेच आपल्याला 21 दुर्वांची जुडी सुद्धा ठेवायची आहे। दुर्वा म्हणजे गवत, आणि जर गाईला गवत खायला दिलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह हा बलवान होतो, आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश हे प्राप्त होत असतं। तर अशी ही आपल्याला चपाती तयार करायची आणि आपल्याला घेऊन जायचं आहे गाईजवळ। आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात, किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात, किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे। तिला हळद, कुंकू, अक्षदा लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला तिची आरती ही करून घ्यायची, आणि त्यानंतर आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्याला ह्या चपातीला घ्यायचं आहे आणि आपल्या हातातनं गाईला चपाती ही खायला द्यायची आहे। कारण असं म्हटलं जातं, जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। त्यानंतर आवर्जून गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं, की अगदी तुम्ही हिरवा चारासुद्धा गाईला खायला देऊ शकतात। त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम भालचंद्राय नमः, ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून गाईच्या पायाखालची थोडीशी माती आपल्याला उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा, कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं। त्यानंतर गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची। अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रह दोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।